नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत उपवासाला चालणारा मसाला डोसा आणि चटणी। याकरिता मी 1 कप भगर घेतलेली आहे आणि 1/4 कप साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाण्याला आपण थोडं गॅसवरती परतून घेऊया। दोन मिनिट साबुदाण्याला मी परतून घेतलेला आहे। यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये साबुदाणा आणि भगर आपण फिरून घेऊया। यानंतर यामध्ये 1/4 कप दही आणि थोडं पाणी टाकून डोस्याच्या बॅटर सारखं आपण करून घेऊया। बघू शकता आपलं बॅटर रेडी आहे। यानंतर एका बाउलमध्ये काढून आपण 15 ते 20 मिनिट हे रेस्ट होण्यासाठी ठेवूया। यानंतर आपण चटणी बनवून घेऊया। याकरिता मी 4 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहे, त्याला भाजून घेतलेले आहे। त्यानंतर त्याच्यावरचे छिलटे काढून घेतले आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये शेंगदाणे, कोथिंबीर आणि 2 मिरची घेतलेली आहे। यानंतर 1 चम्मच जिरे घेतलेले आहे आणि 2 चम्मच दही घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। यानंतर मिक्सरमध्ये फिरून आपली चटणी तयार आहे। यानंतर आपण 2 उकडलेले आलू घेतलेले आहे आणि एका पॅनमध्ये 2 चम्मच तेल घेतलेले आहे। यामध्ये तेल गरम झालं की आपण जिरे आणि मिरची टाकून घेऊया। यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि यानंतर स्मॅश केलेले आलू टाकून घेऊया। याला छान परतून घेऊया। यामध्ये तुम्ही अद्रक आणि कढीपत्ता पण टाकू शकता उपवासाला खात असाल तर। या ठिकाणी आपलं आलूचा मसाला तयार आहे। यानंतर आपण बॅटर बघून घेऊया। या ठिकाणी आपले 15 ते 20 मिनिट झालेले आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि याचे आपण डोसे बनवून घेऊया। या ठिकाणी मी डोस्याचा तवा घेतलेला आहे, याला गरम करून घेतलेला आहे। गरम झाले की नाही थोडं पाणी टाकून बघायचं। गरम तव्यावरच आपल्याला बॅटर टाकायचं आहे, नाहीतर आपले डोसे व्यवस्थित बनणार नाही। यानंतर बॅटर टाकून आपण डोसा जसा फिरवतो त्याप्रमाणे आपण फिरवून घेऊया। यानंतर यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया। या ठिकाणी आपला डोसा तयार आहे। हा आपला प्लेन डोसा तयार आहे। यानंतर अशाच प्रकारे आपण डोसे बनवून घेऊया। यामध्ये आपण आलूची फिलिंग टाकूया। हा आपला मसाला डोसा तयार आहे। एकदम पटकन बनतात हा डोसा आणि चटणी पण, आणि खायलाही खूप छान वाटते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।